आता गणित काय आहे की तुम्हाला एरोबिक पॉइंट्स हप्त्याचे 35 मिळाले पाहिजे. दॅट इज कम्प्लीट प्रोटेक्शन अगेन्स्ट हार्ट अटॅक. पण इन्शुलिनच्या लेवल कमी करून दिल्या तुमच्या, त्याच्यामुळे ते प्रोटेक्शन झालं. आता तुम्हाला अँटीऑक्सिडंट्स दिले, त्याच्यामुळे तुमचे सेल्स प्रोटेक्टेड झाले, आहे ना. आता तुमचं शरीर स्ट्रेंथन करायचं. याच्या 3 गोष्टी असतात: स्ट्रायकिंग, स्ट्रेंथनिंग आणि स्ट्रेचिंग. म्हणजे तुमच्या शरीराला स्ट्रेचिंग मिळालं पाहिजे, स्ट्रेचिंग मिळालं पाहिजे, सगळ्या अवयवांना स्ट्रेचिंग मिळालं पाहिजे, जॉईंट्स वगैरेला. ते तुम्ही समजून जाता, त्याच्यावर आता मी जास्त इलॅबोरेट करत नाही. त्याच्यानंतर स्ट्रायकिंग, कारण की स्ट्रायकिंग जेव्हा शरीराला इम्पॅक्ट लागतो तेव्हा बोनच्या सेल्सचं रिप्रोडक्शन होतं. आता तुमचा बोन मास दरवर्षी 0.5% कमी होणार आहे, त्यामुळे तुम्हाला 100 वर्ष जगायचं आहे, 100 वर्षाच्या पलीकडे जगायचं आहे. तर जेव्हा तुम्ही 70-80 क्रॉस कराल तेव्हा तुम्ही फिट राहिले पाहिजे की नाही. कारण असं 70 असं करून कसं चालेल. असे 100 वर्ष पाहिजे का तुम्हाला? तुम्हाला तर 100 वर्ष असे पाहिजे. मग असे जर तुम्हाला 100 वर्ष पाहिजे असतील, त्याची तयारी तुम्हाला आतापासून करावी लागेल. 25व्या वर्षीपासून सुरुवात करावी लागेल. ज्यांची गाडी चुकली काय घाबरू नका, त्यांनी आपलं टार्गेट 100 ठेवू नका, 99 ठेवा. पण नो एज इज लेट. बरं, हे स्ट्रायकिंग जेव्हा होतं पहा, हे लक्षात ठेवा. स्ट्रायकिंग एक्सरसाइजेस कोणते आहे? तर हे स्ट्रायकिंग एक्सरसाइजेस जॉगिंग. आपण जेव्हा जॉगिंग करतो तेव्हा स्ट्राईक होतं की नाही, सगळ्या बोन्सला इम्पॅक्ट मिळून राहिला. तुमच्या बोनला जेव्हा इम्पॅक्ट मिळाला, आठवड्यातून 3 दिवस सगळ्या बोन्सला इम्पॅक्ट मिळाला पाहिजे. समजायचं बोन इरोशन बंद, मग बोन गेनिंग सुरू होतं. हजारो लोकांवर स्टडीज झालेल्या आहे. कोणाचा 14% बोन मास वाढला, कुणाचा 18% बोन मास वाढला. वयाच्या 70व्या वर्षी 17% बोन मास वाढलेले लोक आहेत. पण प्रॉपर नॉलेज, प्रॉपर ट्रेनिंग, अँड दॅट इज व्हॉट इज पुन्हा फिटनेस मुवमेंट. कारण आता ही चळवळ आजपासून सुरू झाल्यानंतर आता मग प्रत्येकाचे आपले जे इंडिव्हिज्युअल प्रॉब्लेम्स येतील ते इंडिव्हिज्युअल प्रॉब्लेम सॉल्व्ह आपण करू. मी त्याच्यासाठी कधी पण इथे यायला तयार आहे आणि इथल्या लोकांना ट्रेन करू. आम्ही येऊ. इथे मोठे मोठे डॉक्टर आहे आमच्या नागपुरात, जेवढे नसतील तेवढे आहे. तर या सगळ्यांची आपल्याला मदत मिळेल, सगळ्यांचा सहभाग मिळेल आणि आपले जितके प्रश्न असतील त्याचं निरसन. जो माणूस एरोबिक डान्सिंग करतो, धावतो, त्याला इम्पॅक्ट मिळतो. टेनिस प्लेयर असतो, तो बॉलला जेव्हा रॅकेट मारतो तेव्हा त्याला इम्पॅक्ट मिळतो. हे शरीराला माइल्ड इम्पॅक्ट मिळाला पाहिजे. बोन्सला जेव्हा माइल्ड इम्पॅक्ट मिळेल, बोन्सला जेव्हा इम्पॅक्ट तुमच्या बोन्सला मिळाले, बोन्सला इम्पॅक्ट मिळाले की बोन इरोजन थांबलं म्हणून समजा. म्हणून आठवड्यातून कमीत कमी 3 दिवस तुमच्या सगळ्या बोन्सला इम्पॅक्ट मिळाले पाहिजे. आणि मग स्ट्रेंथनिंगचे हे झाले. स्ट्रायकिंगचं स्ट्रेंथनिंगचे जे एक्सरसाइजेस आहेत ते मग तुम्हाला आणखी याच्यात केले पाहिजे. ते कोणते असतात हे स्ट्रेंथनिंगचे एक्सरसाइजेस? तर स्ट्रेंथनिंगचे जे एक्सरसाइजेस आहेत ते म्हणजे फ्री वेट्स. फ्री वेट्सनी तुम्ही तुमच्या बॉडीच्या सगळ्या मसल स्ट्रेंथन केल्या पाहिजे. सगळ्यात जास्त स्कूटर्स पुण्यात आहेत म्हणतात, आहे की नाही? त्याच्यामुळे सगळ्यात जास्त कमरेचे दुखणे पुण्यातल्या लोकांना होतील. कारण तुम्ही स्कूटरी चालवाल आणि या स्पायनल इरेक्टर्सला जर तुम्ही व्यायाम दिला नाही तर एक दिवशी तो तुम्हाला झटका देणारच आहे ना. नागपूर इतके खड्डे तुमच्या रस्त्यावर नसतील तरी देखील आहेत का? बर. तर म्हणून स्पायनल इरेक्टर हे इकडे रे. आता समजा हे स्पायनल इरेक्टर्स आहेत, हे इथले ज्या मसल्स असतात या, हे स्पायनल इरेक्टर्स आहेत. आता हे जे स्पायनल इरेक्टर्स आहेत त्यांना जर तुम्ही स्वतःहून एक्सरसाइज दिला नाही तर कधीच एक्सरसाइज मिळत नाही. आणि ते इरेक्टर्स तुमचं स्पायनल कॉर्ड इरेक्ट ठेवतात आहे आणि त्याच्यावर तुम्ही स्कूटरवर बसून आणखी इतका अन्याय करता, मग ते तर तुम्हाला त्रास होणारच आहे. त्याच्यामुळे स्ट्रेंथन केलं पाहिजे. याला म्हणतात टार्गेटिंग, की तुम्ही टार्गेट करा तुमची मसल कोणची आहे, कोणत्या मसलला जास्त एक्सरसाइजची आवश्यकता आहे.
की आम्ही स्कूटर्स चालवतो, आमच्या स्पायनल इरेक्टर्सला व्यायाम करण्याची आवश्यकता आहे. त्याच्यामुळे योगामध्ये जे असतात ना, जे स्ट्रेचिंगचे आपलं भुजंगासन वगैरे आसनं असतात की नाही, ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. ते त्या लोकांना विचारून घ्याल, योगवाल्यांना, ते तुम्हाला सांगतील. असं आहे, एका बेंचवरती असा बेंच असतो, बेंच किंवा कशावरही तुम्ही ह्या कमरेपासून खाली असं बेंड करा आणि मागे कोणाला तरी पाय पकडायला लावा किंवा मागे कुठेतरी पाय अटकवा आणि त्यानंतर मग खालून असं वर केलं की तुमचे स्पायनल इरेक्टर 10 वेळा करण्याची जरूर आहे. आठवड्यातून 3 दिवस 10 वेळा करायचं. स्पायनल इरेक्टरला प्रोटेक्शन आहे, याला कोणते पैसे लागतात, आहे की नाही? असं आहे, आपण आपला टाइम फालतू वेस्ट करत राहतो आणि आय एम व्हेरी बिझी करतो. आणि हा सेल्युलर टेलिफोन आल्यापासून एव्हरीबडी इज सो बिझी, मोर दॅन अटल बिहारी वाजपेयी एव्हरीबडी इज बिझी. कारण ते विमानाच्या शिडीपर्यंत त्यांचा तो सेल्युलर येतो ना. आणि तुम्ही इतकं करता, स्वतः करता. अरे सगळ्यात मोठं इन्व्हेस्टमेंट तुमचं आहे ना, तुमच्या शरीराचं इन्व्हेस्टमेंट सगळ्यात मोठं आहे. कारण त्यात तुमच्या शरीरावरती तुमच्या मुलाबाळांचा हक्क आहे. ज्या दिवशी तुम्हाला मुलं झाले, समजा तुमचा हक्क तुमच्या शरीरावरून सुटला, आता त्याला 100 वर्ष तुमच्या मुलाबाळांकरता ठेवायचं आहे आणि चांगल्या कंडिशन मध्ये ठेवायचं आहे. म्हणून ते जे तुमच्या शरीरावरचं इन्व्हेस्टमेंट आहे टाइमचं, ते तुमच्या स्वतःच्या मुलाबाळांकरता केलेलं इन्व्हेस्टमेंट आहे. कोणी किती, माझ्या किती दुनियाभरची ऍक्टिव्हिटीज आहेत, तुम्ही मला माहितच नाही, इतक्या ऍक्टिव्हिटीज आहे. मी अग्निहोत्री आहे, मी सोमयाजी आहे, माझ्याकडे सतत अग्नी जळत असतो. लग्नाच्या दिवसापासनं सोमयज्ञ केलेले आहे मी. अग्निष्ठोम, अत्यग्निष्ठोम, मुक्त, षोडशी, अतिरात्र, आप्तोर्याम, वाजपेय, सगळ्या प्रकारचे वर्षभर यज्ञ होत असतात. किती वेळ जातो, पौर्णिमा इष्टी, दर्शेष्टी. मला माझ्या बायकोला कुठे जायचं असलं तर अग्नी बरोबर घेऊन जावे लागतात. इतकी कठीण तपश्चर्या आहे. फक्त 100 लोकांजवळ अग्निहोत्र आहे पूर्ण देशामध्ये. भारत सरकार 3000 रुपये ऑनरेरियम देते. आता मी अर्ज करणार आहे. 11 वर्ष माझे ते बिना 3000चे फुकट गेले. तर त्याच्यात किती टाइम लागतो, किती माझ्या ऍक्टिव्हिटीज आहे. पण तरी देखील मी रोज 2 तास स्वतः करता काढू शकतो न चुकता. इतक्या पॉलिटिकल बिझी लाईफ मध्ये जर नागपुरात व्यायाम करणं झालं नाही तर दिल्लीला विल पाहिजे. विल एकदा डोक्यात मनामध्ये जर विल असला, निश्चय असला, तर मग माणूस काही करू शकतो. जर नागपुरात आमचा व्यायाम करणं झाला नाही, माझं घर एअरपोर्ट पासून 11 किलोमीटर आहे आणि आम्ही विमानाने जर दिल्लीला गेलो, रात्री 12 जरी वाजले असले तरी आमचा ड्रायव्हर आमचे जोडे घेऊन येतो, माधवचे माझे. आम्ही सामान गाडीत घरी पाठवतो आणि एअरपोर्ट पासून घरापर्यंत धावत जातो. इतका निश्चय पाहिजे, इतका. हे आजचं नाहीये, 20 वर्षापासून निश्चय आहे. असं एक शहर नाहीये जगात जिथे मी गेलो नाही आणि जिथे मी धावलो नाही आणि माझे 2 तास बरोबर केले नाही. एकट दुकट अधून मधून होतात, पण इतकं म्हणूनच याला म्हणतात रिलिजियस झील. ज्याप्रमाणे सूर्योदय किती वाजता आहे ना, सूर्यास्त किती वाजता आहे हे लक्षात ठेवावं लागतं इष्टीच्या दिवसांमध्ये. त्याप्रमाणे आपल्याला ही मसल राहिली, ती मसल राहिली, हे बोन राहिलं, ते बोन राहिलं, हे सगळं करावं लागतं. इतका निश्चय करणे, हे एक दुसऱ्याला सांगणे म्हणजेच पुन्हा फिटनेस मुवमेंट आहे. म्हणून आता तुमच्या लक्षात येईल की पुन्हा फिटनेस मुवमेंट आमच्या भाऊंची किंवा अनिलची जबाबदारी नाहीये. ही पुन्हा फिटनेस मुवमेंट इथल्या प्रत्येक माणसाची जबाबदारी आहे. कारण पुन्हा फिटनेस मुवमेंट जी आहे ती त्या प्रत्येकाकरता आहे. आणि म्हणून मित्रांनो, हे होलिस्टिक. आता वेळेच्या अभावी, कारण एक्झॅक्टली आपण 5 वाजता चालू केलं आणि 7:05 झाले, म्हणजे 2 तास 5 मिनिटं झाले, आहे की नाही? आणि इतक्या अडचणीच्या याच्यात तुम्ही बसले, इतक्या अडचणीत तुम्ही बसले. यावरून आपल्याला एक कळलं की तुम्हाला याच्यामध्ये किती इंटरेस्ट आहे. आता हा इंटरेस्ट तुम्हाला एक दुसऱ्यामध्ये निर्माण करायचा आहे. या भाषणाच्या कॅसेट्स, म्हणजे अजून याच्यात बऱ्याचशा पॉइंट्स आले नाहीत, पुढचे आणखी येतील, पण या भाषणाच्या कॅसेट्स